देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजनासी भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगोष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। ओम नमो ज्ञानेश्वर। ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सुबंधी सेवे लागी सेवक झालो
तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा घेऊ मस्तक माझा पाया मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी आवार करी संताचा आवार करी संताचा या आवार करी संताचा या आवार करी संताचा या आवार करी संताचा या आवार करी मस्तक माझा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज तुकोबाराचे अधिष्ठान आणि या तुकोबाराच्या अधिष्ठानासमोर श्रावण मासानिमित्त गाथा पारायण भागवत अशा प्रकारचे चिंतन चालू आहे आणि त्यातल्या त्यात ही जी सेवा आजची आहे ती माझ्या वाट्यात आलेली आहे. आता सेवा एकच सांगतो तुम्हाला, सेवा ते आवडी उच्चारावे. आता जास्त बोलणं होईना गेले, आता नामस्मरणच करायचं आपणाला. आपली ताकद कमी झाली. आता हीच लोकांना सांगणार होतं व आता पुरी आता बसा, आता येऊन उभं नुसतं बसा महाराज म्हणलं तरी मी बसून राहील. पण कीर्तन आता काही जास्त असं होईना गेले. बोलायला येते बघ पण ताकद पाहिजे झाली. आज बऱ्याच दिवसापासून माझा परिहार देतो. माझे वडील थकल्यापासून मी माझं वय 10 वर्षाचं होतं. वडिलांना सांगितली ही वारी तुम्ही करा, आता चला आमच्याकडनं का. आता वयाच्या 10 वर्षापासून वारी करतो मी. आळंदी पंढरपूर आणि आषाढीची वारी. पण काला केल्याशिवाय घरला कधी आलो नाही. पण यंदा काय माझं पुण्य कमी झालं कुणास ठाऊक आहे. एकादशी दिवशी चांगला होतो, कीर्तनात बसलेलो होतो. कीर्तन करून खोलीवर गेलो म्हणजे ताप जो सुरू झाला 12च्या पुढून. मध्ये मलाच काही सुधारणा गेलं. माझ्या जवळचे माणसं म्हणले महाराज आता तुम्हाला लईच आहे, आता तुम्ही इथं काला व्हायचे कसं कसं थांबता. आता चला गडे तुम्ही आमच्या बरोबर चला, गाडी आहे, गाडीमध्ये येऊन तुम्हाला घरपोच करता आम्ही. आता अशा लोकांनी काही घरपोच केली मला त्या दिवशी. पुन्हा मुकुरामधला जाऊन गाडीचं रड्डीकडे जाऊन गोळ्या औषध झाल्या. त्याच दिवशी 4 वाजता चोपदार खोलीवर आले. महाराज कुठे आहेत, रविकर महाराज कुठे आहेत. मी सेवा द्या करता आलो. पोरं म्हणले पण महाराज बिमार झाले, सक्त बिमार झाले आणि त्यांनी घराकडे गेले. आता सेवा कोणाला द्यावी. पुन्हा ते फोन केले ते चौकदारानं प्रसाद महाराजाला, महाराज रविकर महाराज बिमार झाले, घराकडे गेले, तुम्ही सेवा कोणाला देऊ. आता त्यावेळेस त्यांनी सांगितले म्हणून बाबू महाराज लोणी करायला द्या. आता दुसरं काही नाही. आता माझी सेवा त्याच्याकडे आलेली सेवा म्हणजे कमी पडली, कमीच पडलं असं नसतं ना. म्हणून मला वाईट वाटतंय की आता या वयाने जास्त काही बोलता येत नाही बरं का, जास्त वेळ थांबता येत नाही आणि जास्त बोललं म्हणजे चक्कर येते. दुसरी गोष्ट तुकोबाराची चिंतन करण्यासाठी काही अभंग आहेत महाराज. जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय. कुठपर्यंत हे हातामध्ये पायामध्ये दम आहे तोपर्यंतच पंढरी आळंदी तीर्थयात्रा कुठेही काही काही करा, भजन पूजन कीर्तन बरं का. आता गात्रे झाली बिंबळीन दिवस अस्तमान काळीन रातीने राही अंडा सकळ काय असं
गात्र बेंबा झाल्यानंतर आता त्याच्याजवळ सुद्धा कोणी बसत नाही. म्हणून सिद्ध आहे तोपर्यंतच. बरीच सेवा घडली आमच्याकडून, बरं चिंतन घडलेलं आहे. पण आता थोडं काय वयाच्या मनानं कमी पडलं, थोडं काहीतरी. माझी सेवा तेवढी व्हायची होती, एवढीच अपेक्षा. पण मी सेवा करू शकलो नाही, घरी आलो. म्हणून आता या अभंगामध्ये संगती कुणाची करावी तुकोबारे सांगतात. संगतीमध्ये सुद्धा फायदा आहे आणि संगतीमध्ये तोटा आहे. संगती कुणाची करावी? कबीर महाराजाचा एक दोहा आहे, संगत करना बड़े की तो बढ़त बढ़त बढ़ जाए, संगत करना नादान की तो गिन गिन जूता खाए. कुणाची संगती करावी? चांगल्या माणसाची संगती करावी. दारवाड्याची संगती करतो जमाना. कुणाची संगती करावी? त्या संगती सांगतात तुकोबारा आहे. देवाला प्रार्थना करतात, देवा माझी एवढी इच्छा आहे, माझी इच्छा पूर्ण करा, दुसरं काही नको. काय करा? ऐसे आवडते मना देवा पुरवावी. काय आवडतंय? की ज्याच्या चित्तामध्ये देव वसलेला आहे, ज्याच्या चित्तामध्ये देव असलेला आहे, अशा संताची मला संगती दे. संगतीमध्ये पुष्कळ भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. शिष्णोदरार्थ आसक्त जे स्वधर्म त्यागे अधर्मरत, ऐंशी जे विषयासक्त ते जाण निश्चिंत असाधू. त्याला असाधू म्हणा, साधू म्हणून कशा कृष्णांची सेवा करतो. कृष्णोदरा आसक्त, स्वधर्म त्याग अधर्मरत, ऐशे जे विषयासक्त ते जाण निश्चिंत असाधू. आजची संगती करावं का? ओढाळाची संगती पाहे क्षणभर गेली या धर्म गाय, तर क्षणासाठी पाहे लोळणे वाहे निरंतर. एक क्षणाभरच धर्म गाय म्हणजे ती बिचारी कुठंच गेली नव्हती ती ना, आणि ते वडाळ गायच्या संगतीत लागली. ओढाळाची संगती पाहे भेट झाली त्या दोघीची. ती वडाळ गाय म्हणली, काय ग तुला काही घरी खायला मिळत नाही का? तुला मालक देत नाही का काही खायला? सांगितली देते, भरपूर खायला मिळते. मग एवढी रोडकी कशी आहेस तू? आता त्याला बांधलेल्या गायी आणि ज्याच्या गायीमध्ये किती फरक आहे? लट राहते मराठी. कोणाच्या शेतात पडायचं, खायचं, कोणी त्याला काही म्हणायचं नाही, काय नाही, हे का नाही? म्हणजे तू माझ्या बरोबर चालेल बघ, तुला तू एक 4 दिवस 8 दिवस माझ्या बरोबर ये म्हणजे तू कशी दिसतीस बघ म्हणजे. ठीक आहे. मग हिला माहिती होतं पौड चढून बी उडी मारून पलीकडे जाणं. हिला कुठं माहिती आहे? नीट वाटाने नेली अगोदर आणि तिच्या मागे मागे गेली आणि तशी जमिनीमध्ये जाऊन कंस पडली होती. असले खायला सुरुवात केली. दोघे खाऊ लागले. ही गाय बऱ्याच दिवसापासून खात होती. शेत फार काळ केली होती तिने. आता ते लकलेली होती, त्या शेतात गेली. तिला बी घेऊन मालक पाहिला. मालक पाहिल्याबरोबर म्हणले गाय कुणाची आहे? आता त्या गायीला सुंकारा बरोबर म्हणलं तर ते वडाळ गाय पळून गेली आणि शेऊ गाय सापडली. आणले गावामध्ये. कुणाची गाय आहे? म्हणले गाय पाटलाची आहे. पाटील शेत बघा आमचं काय झालं, त्याची भरपाई कोणी करावं? तुमची गाय किती दिवसापासून खवरली पुन्हा ठेव काय? त्याला तुम्हाला शेत दाखवतो. चला 4 माणसं घेऊन महाराष्ट्रात गेली. शेत खायला तर काय? त्याला म्हणलं देवा शपथ हो, मी ही माझी गाय कधी सुटली नाही. कशी आली काय नाही काय काय मला तर काही पत नाही. आजच कशी आली पुन्हा ठेव का? मी कुणाच्या संगती गेली ना? ओढाळाच्या.
ओढाळाची संगती पाहे क्षणभरी गेली या धर्मगाय, क्षणासाठी पाहे लोळणे वाहे निरंतर. एक क्षणा करता मालकानं म्हणला त्याच्या आईला, तू असं करायली सोय म्हणलं नाही, एवढं मोठं लोळणं गळ्यात घातलं नाही. जा आता बोंबल कुणीकडे जाते तिथं जा, संगतीचा बरे ना. लोहाराची अगिटी जैसी सर्वता पोळी भलत्यासी, दुर्जनाची बुद्धी तैशी अपभ्रंशी भाविका. लोहाराच्या दुकानावर बसल्यानंतर आपट कोणी येत नाही घरला, त्याच्या अंगाला त्या धोत्राला किंवा शर्टाला भोकं पडलेली राहतात. का आता तावलेलं लोखंड वरून घन घातल्याबरोबर ते पाटील हा, हे महाराज हा, हे आमची आहे, त्यानं काही विचार करते का? तिकडे म्हणलं तिकडे त्याच्या अंगावर पडते, त्याचे कपडे जातात. आणि म्हणून महाराज म्हणतात ओ लोहाराची अगिटी जैसी सर्वता पोळी भलत्यासी, दुर्जनाची बुद्धी तैसी अपभ्रंशी भाविका. अशा दुर्जनाची बुद्धी नको दुष्ट संग, नको दुष्ट संग, नको दुष्ट संग, नको दुष्ट संग. दुष्टाची संगती कामाची आहे का? खळाची संगती उपयोगाची नाही, खळाची संगती उपयोगाची नाही, खळाची संगती उपयोगाची नाही. अपाय त्याचे संग, अपाय त्याचे संग, अपाय त्याचे संग. त्याची संगती कामाची नाही म्हणतात नाथ महाराज. का आपलं अपाय होते त्याच्यापासून. बैसता चोरापाशी कैसी होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. बघा संगती कशी आहे. कोणापाशी मी बसत भजन करणाऱ्या पशी बसल्या तर भजन करायचं, पोती वाचवणाऱ्या पशी बसल्या तर पोती वाचवायला शिकतात, रामायण सांगायला शिकतात. चाल म्हणणाऱ्या पशी जर बसला तर चाल म्हणायला शिकतात, पक्वाच्या पशी जर बसला तर पक्वाच वाजवायला शिकतील. संगती करा चांगली. बैसे चोरापाशी तैसी होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे. एक चिंदी जर एवढी एवढी बघितलं तर चोरानं त्याला ते शिकवते, दुसरं काही बी शिकवते. आपला अभ्यास त्याचा जे अभ्यास आहे तेच अभ्यास शिकवते त्याला. मग बैंसता विचारापाशी, विचारापाशी बैंसता क्षणभरी, देखताची नारी मन घावी. व्यभिचारी माणूस त्याच्या संगतीत जर बसलं तर त्याला त्याचाच धंदा शिकते, दुसरं काही शिकत नाही. त्याने देखताची नारी म्हणत आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात, देवा माझ्यावर उपकार करा, मला दुसरं काही नाही, मला सत्ताची संगती द्या, ज्या संगतीमध्ये अखंड तुझं चिंतन घडते, अशा संताची संगती द्या. अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती, अखंड दया तुझी प्रीती. मध्ये दयाची संगती, मध्ये दयाची संगती, मध्ये दयाची संगती. कमलापती
नाही. अशा त्या संतांच्या संगती मध्ये बसल्यानंतर त्या नामस्मरणाला, त्या भगवंताच्या चिंतनाला जिथं खंड पडत नाही. सकाळची गीतापारायण झालं म्हणजे लगेच गात्यावरलं भजन, गात्यावरलं भजन झालं म्हणजे लगेच भागवत आहे, भागवत झाल्यानंतर लगेच हरिपाठ आहे, हरिपाठ झाल्यानंतर लगेच कीर्तन आहे, कीर्तन झाल्यानंतर रात्री जागर आहे, जागर झाल्यानंतर काकडा आहे, तर काकडा झाल्यानंतर पुन्हा सुरू आहे. बंद आहे का? त्याला म्हणतात अखंड. अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण. अखंड जिव्हाळ्याचं पाणी जसं सारखं वाहते, त्या पाण्याला कधी कमी पडत नाही, त्याला जिव्हाळा म्हणतात. तसं अखंड दया तुझी प्रीती, अखंड ज्याला तुझं प्रेम आहे, भक्ती करतात, भजन करतात. मज दे तयाची संगती, मला त्याची संगती दे देवा. मग मी कमळापती, मग नंतर काय होईल? तुझा कंटाळा येणार नाही आम्हाला. तुझं बाण आणि कंटाळा पडवणार आहे न ते ठाई, उगाच संताची पायी न माये न करी काही तुझी आणगा. विठोबा तुला तुझी आण खाऊन सांगतो देवा, याच्याशिवाय मला काही आवडत नाही. संतांच्या दारामध्ये मी पडून राहील. संतांच्या दारामध्ये पडल्यानंतर काय परिणाम आहे त्याचा? संतांच्या घरी कोणाकोणाचा उद्धार झाला संतांच्या घरी? अरे धर्मराजाच्या घरातलं कुत्र उद्धार झालं, त्या कुत्र्याचा उद्धार झाला. कुत्र्याचा स्वर्गारोहण पर्व वाचा तुम्ही महाभारताचं. तुमच्याकडे नसेल तर माझ्याकडे वाचवादी मी देतो तुम्हाला. महाभारत ग्रंथ जे भारतीय असे ते त्रिभुवनीय असे. भारतामध्ये जे काही गोष्टी आहेत ते त्रिभुवनात नाहीत, अशा प्रकारचं भारत आहे महाराज. भगवान निजधामाला गेले, सगळ्या पांडवाची आज्ञा घेतली, पांडवाला बोलून घेतलं सगळं काही, आणि हस्तिनापूरला पाठवून दिलं त्यांना भगवंतानं. आपण निजधामाला गेले आणि धर्मराजाला सांगितलं, धर्मा आता जास्त दिवस राहू नकोस बरं का, आता मी तुला सूचना देतो म्हणले. त्यावेळेस तुला नेण्याकरता त्यावेळेस कुत्र जे होतं का नाही, ते कुत्र शेपूट हालायला सुरुवात केलं महाराज धर्मराजाच्या पुढे. धर्मराजाने ओळखीलं. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सदैव, द्रौपदी सहित स्वर्गाला जाण्याकरता निघाली कुत्र्यासहित. ती स्वर्गाला वाट कुठून आहे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही गेल तर जावा. हिमालय पर्वताहून वाट आहे बरं का, हिमालय पर्वताहून. हिमालय पर्वताला गेले आणि ते पर्वत चढायला सुरुवात केल्याबरोबर एक 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 पडायला सुरुवात केली. धर्मराजानं सांगितलं होतं, भीमा थोडं मागे पहा, कोण पडले ते मला सांग. भीमाला सांगितलं बरोबर भीम मागे पडलं. द्रौपदी पडली. दादा द्रौपदी पडली तिच्यापाशी एक दोष होता म्हणून तिने पुढे जाऊ शकली नाही. नकुल पडला. तो कोण होता म्हणून सगळ्यापेक्षा त्याला एक अभिमान होता. सदैव पडला म्हणजे त्याने ज्योतिषशास्त्रामध्ये प्रवीण होता म्हणून त्याला त्याचा एक अभिमान होता. अर्जुन पडला. धनुर्धर माझ्यासारखा कोणी नाही त्यांच्या ठिकाणी. असे माझ्यासारखा कोणी जाणार आहे का म्हणते ते. अभिमान हे फार घातक आहे. पडले सगळे आणि पुढे गेल्याबरोबर दादा मी बी पडलो की म्हणले. भीम बी पडला. एक पुत्र आणि एक धर्मराजा स्वर्गाला जाण्याकरता पायी पायी निघाले महाराज. फार थेट. आता थोडक्यामध्ये होतं ते स्वर्ग गटायचं. इतक्यामध्ये
भगवंतानं त्यांना विमान पाठवून दिलं धर्मराजाला. चित्रगुप्तानं महाराज पायी येऊ लागले, महाराजाला घेऊन या. विमान आलं तिथं आणि त्या सेवकानं सांगितलं, महाराज बसा विमानामध्ये, तुमच्या करता आलो मी. ठीक आहे. मग विमानामध्ये यांनी एकटे बसले नाही, बसले आणि त्या कुत्र्याला घ्यायला सुरुवात केल्यावर त्यांना सांगितलं कुत्र्याला नाही, फक्त तुमच्या करता विमान आहे, कुत्र्याला नाही. धर्मराजाने सांगितलं तुझं विमान तू वापस घेऊन जा, आम्ही चलतच येणार आहोत म्हटल्याबरोबर त्याने विचार केला आता काही जमत नाही म्हणून त्या कुत्र्यालाही आपल्या बरोबर घेतले आणि कुत्र्याला स्वर्गाला घेऊन गेले त्या ठिकाणी. मग कशावरून सांगतो मी हे, की संताच्या घरचं कुत्र सुद्धा वाया जात नाही. कुत्र्याला किंमत आहे, कुत्र्याला. चांगल्या पाटलाचं कुत्रा गेला, कुत्र्याला मान आहे. स्वर्गामध्ये गेल्याबरोबर धर्मराजाने विचारलं अगोदर काय, म्हणजे पांडव कुठे आहेत म्हणून विचारले नाहीत महाराज, म्हणजे कौरव कुठे आहेत, सुयोधन कुठे आहे. त्याला तुकोबाराने फार एका अभंगामध्ये फार उत्कृष्ट वर्णन केलेलं महाराज. जाच करसी ऐसे मनसी कोणा ठावे, नरकी कौरवे बुडी दिली कुंभपाकी, दुर्योधने दाविना लाजेने, मुख धर्मा कृपाळू धर्माला शे जवळीने गेला तो पाताळी वरती. गायनं ते जाच करसी ऐसे मनसी कोणा ठावे, जाच करते कोण बघू लागले मेलं ते खाल्लं कडके असं म्हणू नका. बरोबर मारी ती तोडी ती धोडी ती निष्ठुरण यमाचे किंकर मग जन्म मिळाला ना तुला होता ना रे, मिळाला. घरात माल काय घेतला नाही, घेतलं नाही, काय केलास असं शिरू म्हणजे सैर वागला. सैर काय खाऊन येते खायचं, पिऊन येते प्यायचं, पडून येते ते पडायचं, काय खायचं ते करून येते करायचं, करून येते केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा, असल्या प्रकारचे सगळं काही केल्यामुळे त्याला त्या ठिकाणी यमदंड, यमाचे यमदंड बसतील माता. तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे, यमाचे दंड ज्यावेळेस माथावर बसायला सुरुवात केली त्यावेळेस मग आठवते त्यावेळेस महाराज काय आहे ते. म्हणून प्रत्येकाने विचार करा, आपणाला प्रत्येकाला मरायचंय. मरणाचा सोहळा हे कुणी सुद्धा चुकविलं नाही आणि चुकविता आलं नाही, सगळ्यालाच मारावं लागते. पण चांगल्या प्रकारानं मरण आणि त्या ठिकाणी जात असताना आपणाला त्रास होऊ नये अशा प्रकारचं वागायला. सोडाविला यमापासून, सोडाविला यमापासून, सोडाविला यमापासून, करा हरिभक्ती परलोकी काम. तुम्ही इथं हरिभक्ती जर केलं, वेळात माळ तुळशीची घेतलं, पंढरीची वारी, सत्संगती, नित्य भजन पूजन, अशा सत्संगतीमध्ये जर तुम्ही अखंड राहिल्यानंतर बर का हे जर केलं तर करण्याचे हेच करा, सत्तेवरा व्यापार करायचे ना तुम्हाला. अरे हेच करा
दुसरं काही करू नका. कारण याची करा नरका होरा का जाता, कारण नरकाला जाण्याकरता आलाय का तुम्ही म्हणून तुम्हाला करा हरिभक्ती परलोकी काम. ही हरी इथं केलेलं भजन पूजन चिंतन तुम्ही जे काय गात्याची सेवा करावं नाही वाया जात नाही महाराज. ज्ञानोबारा तुकोबारा तुमचा आमचा उद्धार कल्याण करण्याकरता अवतार घेतलं. लक्षात ठेवा तुम्ही. ज्ञानेश्वरी वाची जावा रोज, ते ज्ञानेश्वरी तुम्हाला सोडविणार आहे तिथं पुढे. गाथा वाची जावा, गाथा सोडविणार आहे तुम्हाला तिथं पुढे. काही माणसं म्हणतात महाराज ज्ञानेश्वरी कळतच नाही, काय कसं वाचवा. अरे तसंच वाचवा. कळालं तर काय, न कळालं तर काय, वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचवा म्हटले, वाचवा. वाचल्यानंतर काय होईल, तुम्ही वाचता. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काय होतं, तुम्ही वाचता. काय हा भाव धरून वाचित ज्ञानेश्वरी कृपा करी हरी. त्याच्यावर भगवान कृपा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी वाचवा. आम्हाला त्याच्यावर काही अक्षर फुटणार की महाराज, याच्या पुढे सांगू का तुम्हाला. नुसतं बोट फिरवा रोज 10 वया 25 वया नुसते बोट फिरवत मला काना गेले तरी ते बोट फिरल्याला बी वाया जाईल. गाता वचन करा जाते ज्ञानोबा आहे आणि तुकोबा आहे. तुमचा आमचा उद्धार करण्याकरता इथे उपकारासाठी आले. ज्यांचं घर वैकुंठात या ठिकाणी केवळ जगावर उपकार करण्याकरता आली महाराज. तुमचं आमचं तारून नेण्याकरता आले, आम्हाला तारून नेण्याकरता. म्हणून तुकोबा म्हणतात काही करू नका, हरिभक्ती करा, भजन करा, पूजन करा, सत्संगती करा. म्हणून तुकोबा या अभंगातून मागणी मागतात, देवा मला दुसरं काही नको. काय देव असे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. हरिजनासी भेटी, हरिजन को हरिजन मिला. गला तुलसी माल देणे घेणू तू कहा का, तो जय गोपाल जय गोपाल. नुसतं भेटा. त्या आलिंगनामध्ये किती सुख आहे ते. आलिंगणे सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे. हर्ष ब्रह्मांड उठते, समळ उठे मी पण. त्या आलिंगनामध्ये संतांच्या किती आनंद आहे मला. त्या आलिंगनामध्ये अत्यंत प्रकारचं सायासाना त्यांच्याच दर्शन केलं. त्या महात्म्यांच्या संगतीमध्ये राहून त्या तुकोबारे म्हणतात हरिजनाशी भेटी न हो अंग संग तुटे. एका जनार्दनी घडो त्याचा संग. एका जनार्दनी घडो जनार्दनी घडो त्याचा संग. न व्हावा वियोग, जन्मोजन्मी वियोग होऊ नये. हरिजनाशी भेटी, त्यांच्यापासून तूट होऊ नये. वैष्णवा संगती सुख
वैष्णवा संगती सुख वाटे जीवाला सुख आहे. सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझ्या नामे धन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे लोणी नाही काही चिंता. संताचा संग तोच स्वर्गवास. नरकौतुक दास हा नरगळा. संताचा संग म्हणजे स्वर्गवास आहे. निमिषार्थ संत संगती वाच वैकुंठी कल्पांती मोक्ष पदे येती विश्रांती तया बापुडी. म्हणून न व्हावा योग जन्मोजन्मी. त्यांचा योग आम्हाला घडू नये. त्यांच्या संगतीमध्ये आनंद घडावा म्हणून तुकोबाराय म्हणतात हा माणसाला जगायचं असेल तर संतांच्या संगतीमध्ये जगा. तर त्याचं भलेपण आहे. नाहीतर काम नाही का मरण्याची सरेन उत्तम ते बुरे. संतांच्या संगतीमध्ये राहून मेल्यानंतर त्याची कीर्ती उत्तम कीर्ती असते. आणि बाकाच्या लोकांच्या संगतीमध्ये मेल्यानंतर त्याचा किंमत राहत नाही. त्याला जसा येऊन वांदली अंगी पांगिला न होय विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे सत्संगी चुकू नको. संतांच्या संगतीमध्ये राहा. संतांच्या संगतीमध्ये राहायचं चुकू नको बरं का. अखंड त्याच्या संगतीमध्ये राहा. माझ्या जातीचे भेटो कोणी माझ्या जातीचे मला भेटावं. कोणती जात. एक जात निराळीच आहे बरं का. त्या जातीचे ज्या जाती संगतीमध्ये त्यांना आनंद वाटते. महाराज कोणती जात काय जात पात काय काय नाही. एकच जात आहे भजन करणाऱ्याची जात. ते कोणी असो कोणत्याही जातीचा असो त्या जातीचा आपणाला संबंध नाही काही. तुका म्हणे नाही जाती सरे काम ज्याचे मुखी राम तोच धनी. ज्याच्या मुखामध्ये राम कृष्णारी आहे त्याचे पाया पडा. काय पाप लागत नाही दोष लागत नाही पुण्य लागत नाही. पाय आठवीती विठोबाचे, पाय आठवीती विठोबाचे, पाय आठवीती विठोबाचे, विठोबाचे, पाय आठवीती विठोबाचे. माझे सोयरे सज्जन सांगत ते सोयरे आमचे कोणते
आठवीती विठोबाचे भगवंताचे पाय जे आठवितात, चिंतन करतात, भजन करतात, ते आमचे सोयरे. यरामान विधी पाळणा पुरते देवाची ती भूते म्हणून या. आपले पाहुणे कोणी घरला मेहना धुना, तुकोबाराच्या घरला मेहणे आले, यरामान विधी सोयरा आले म्हणून प्रेम होतं का? प्रेम होतं का तुकोबाराचं? आला काय खरं तर नाही. पण वारकरी आल्यानंतर जीवापाड करीत होते महाराज. वैष्णवाला जीवापाड सेवा करायची. आले किती दिवसाला आले भाऊ भाऊ म्हणून. जिजाबाईला आनंद झाला. महाराज सांगितले, महाराज बघा आमचे भाऊ लय दिवसाला आलेत, काही काही बेत काही चांगला करा, थोडा पुरणपोळीचा काहीतरी घेऊन या सौदा. ठीक आहे तुकोबारा घेऊन आले. स्वयंपाक तयार झाला. आनंद बर का, भावाला जीव वाढण्याचा आनंद होता तिच्या. त्या आनंदामध्ये तिनं काय केली, मीठ घालायचं विसरून गेली. भरड्यात मीठ नाही, भज्यात मीठ नाही, आमटीत मीठ नाही बर का, भातात मीठ नाही, कशातच मीठ नाही, नुसतं आणली स्वयंपाक. खावडते खाता का तुम्ही? हा, विषयाला जे जिंकले आले ते खाते, पण विषयामध्ये जे रमून आहेत त्यांना सगळंच पाहिजे महाराज. आंबट खरड तिखट सगळंच पाहिजे. बसले जेवायला, दोघं मिळून आले. जिजाबाई मोठ्या आवडीने, दादा घ्यायची, दादा दादा घ्यायची, भजी घ्यायची दादा. तुकोबारा बरकात दोन चालू केले. ह्याने आपलं रेल ठेसनातून सुटल्याबरोबर जसं जिजाबाई म्हणजे तुम्ही खावला माझा भाऊ का खात नाही? तुकोबारा म्हणले कुठतर भाजा पाव खाऊन आला असं. जेवण झाल्यानंतर तुकोबाराने उठले. तुळशी वृंदावनावर जवळ जाऊन तुळशीचं पान एक तोंडात टाकले. मुखशुद्धी तुळशी जळण तुका म्हणे बळ. साधू संतांना काय करावं, सुपारी खाऊ नका, गुटखा खाऊ नका, माती चुनाटाचे भांडे खाऊ नका, तुळशीचं पान खा. बघा त्याच्यामध्ये काय आहे, मुखशुद्धी. तुळशीच्या वाट्यावर रामकृष्णाने सुरू केले झाले. जिजाबाई पुन्हा वेळ जेवायला बसले. हात कडी कालविल्यानंतर तोंडात टाकल्याबरोबर नुसतं काहीच नाही, आळणी. भाजा खाऊन बघितल्या आळणी, भरडा खाऊन बघितल्या आळणी, भात आळणी. आता हिला तर जेवण जाते का? आली जवळ, महाराज काही घरच्या माणसानं काही सांगावं का मीठ फीट नाही म्हणून? म्हणून यजमान पंक्तीला घ्यावं लागते बरं का. ज्याच्या घरी पंगत आहे ना, त्या पंक्तीच्या घरचा यजमान अगोदर आपल्या पंक्तीला घ्यावं लागते. म्हणजे खरं टांबड त्यानं सांगते, आपणाला सांगायला नाही. अरे हर थोडं मीठ कमी पडते म्हणून यजमान पाहिजे. काय कशातच मीठ घातलं नाही, माझ्या ध्यानात माती पडली आणि तुम्ही कशाला सांगितलं नाही, काही सांगितलं नाही, काही सांगावं का नाही तुम्ही घरच्या मालकानं? तुकोबाराने काय उत्तर दिलं? काय खातो आम्ही खातो आम्ही कासया संघाते काय खाल्लो, कशा संघ खाल्लो ते काय आपल्याला ध्यान नाही. म्हणजे त्याचे काय विषयी विसर पडिला, निशय सांगी ब्रह्मरस टसावला, माझी मत झाली अनावरवाच्या आणि छंद या नामाचा घेतला. असे अशा प्रकारचे पाहुणे तुकोबाराच्या
बाईच्या घरी आल्यानंतर मान तेवढ्या पुरतच दिले त्याला येरामान विधी. पण हे संत महात्मे गेल्यानंतर महाराज जीवाच्या पलीकडे करतात ते. म्हणून तुकोबाराय सांगतात जगायचं आहे ना तुम्हाला तर संतांच्या संगतीमध्ये जगा. तुका म्हणेजीने भले संत संगती भले संत संगती भले संत संगती हे तुका भले भले संत संगती भले संत संगती भले संत तुका भले जेथे कीर्तन हे नामघोष करती निर्लज्ज हरीची दास सकळ उत्तंबराची पाच भवंदाची भजन करायचे नाचायचे
मुखानं नामस्मरण करायचं, बसलेल्या लोकांनी पुंडलीचं म्हणावं की नाही? गजर करावं लागते ना देवाच्या नावाचा. हा इथं आम्ही या म्हणजे करता चोर घरला आल्यावर कसं करतात? अरे पळा 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 म्हणजे घेऊन चाललं. तसे देवाच्या मारा हाक देवा भयाच्या काय प्रमाण आहे याचं चिंतन कवा करू आपण. मारा हाक हाक मारा, त्याला हाक मारा. कसं अट्टासानं करावं किंवा करू नये, बनाव किंवा म्हणणे, टाळी वाजव किंवा वाजवू नये, पुंडली बनाव असं काही म्हणायचं नाही. त्यानं बरं का सगळ्याला बघणार आहे. कोण काय करते, कोण भजन करते, कोण कशा करता आले काय नाही, त्याला साक्षी ठेवून भजन करायचं आपल्याला. त्याच्याकरता भजन आहे. हाक मारा त्याला. कशा करता? जव काळा आयशे झाले नाही, जब वडी काळाशे दुरी ठेला, तव तू हरिगुण काय ऐक वहिला, मनी भाव धरून भला, न वंचे त्याला चुकू नको. त्याला चुकायचं नाही, त्याचं भजन चुकायचं नाही. विठोबा भजन बरं का. देवाला आनंद वाटते. आवडीने भावे हरिनाम घेसीन, तुझी चिंता त्याशी. चिंता त्याला आहे. पाऊस पण नाही गेली कस करावं. तुम्ही काही तळमळ करू नका त्यालाची. तुम्ही चिंता करू काय? भक्ताची चिंता कोणी करते? सगळ्याची चिंता त्याला आहे महाराज. पोषितो जगासी तो एकटाच परमात्मा आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्याला अन्नदान देणारा. हा नको चिंता करू असता. जिजाबाई महाराजाला एके दिवशी म्हणले, महाराज आता सगळंच तुम्ही दान देऊ म्हणता, ब्राह्मणाला सगळे देऊन टाका, आता घरच्या बाहेर व्हा म्हणता, काय खावावं, काय प्यावं, कपडे लत्ते आम्ही कुणाला मागावं. ही जिजाबाईची भाषा. त्यावेळेस तुकोबारीने सांगितलं, आणि तुझा विश्वास बसलाच नाही. येडीची काय चिंता कशा कोणत्या गोष्टीची करायची नाही. नको चिंता करू. ते आपल्या पत्नीला उपदेश केलेला अभंग आहे महाराज. नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमची माऊली पांडुरंग आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणं तसे, सकाळ जीवाचा करीतो सांभाळून तुझ मोकलील. ऐसे नाही जैशी स्थिती आहे तशापरी राहे न कौतुक आहे संचिताचे. असं बघा थोडं थोडं चिंतन करावं या अभंगाचं. दुसरं काही विचार करू नये का आपण काहीच विचार करू नये. त्याला चिंता आहे सगळ्याची. म्हणून भगवंताचे चिंतन करणं, चिंतन करण्याकरता, भजन करण्याकरता, भक्ती करण्याकरता तर तुमचा आमचा जन्म आहे बरं का. बाकी काही करण्याकरता आलो नाही आम्ही. हेच आम्हा करणे काम, तीच वाढवावे नाम.
आम्हाला कोणतं काम आहे? देवाच्या नावाचं बीज वाढवायचं आहे आपल्याला. वाढविले सुख भक्ती भाव काय वाढविले? सुख वाढविले, भक्ती वाढविली, देवाच्या नामाचा फळाचार वाढविला. ऐशियाचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाची. ऐशियाचा होका संग, काय आवडते? ऐशियाचा संग देई नारायणा, बोलावा, ज्याच्या बोलण्यामध्ये बोलावा आहे थोडा. ऐशियाचा संग देई नारायणा, बोलावा वचना जयाची. ऐशियाचा होका संग, जीवला संताचा जन जीव लागा ऐशियाचा संग दे. म्हणून या अभंगाचा देव त्याच्या चित्तात वसलेला आहे, त्याची मला संगती द्या. बाकीच्या लोकांची संगती नको आहे. संगतीमध्ये वाईट परिणाम, संगतीमध्ये चांगला परिणाम आहे, वाईट परिणाम आहे. कुणाची संगती करावी? वाईट लोकांची संगती केल्यानंतर कसं सांग? डेकनाच्या संगे हिरा जो कुसंगी नाडाला साधू का साधू राहू द्या की ते, त्याला बरोबर त्याची फैक काढतातच मराठी. साधू बी असू द्या. हा, ढेकन माहितीये का? ढेकनाची ओळख आहे का कोणाला? काही लोकांना आहे, आता बाकीच्या पोरायला नाही. आता जन्मलेले आहे ते 10 वर्षाचे, आता बरेच दिवसापासून ढेकन नाही. तुकोबाराने ढेकनाचं दृष्टांत दिलेलं आहे महाराज. ढेकनाच्या संगे ही वंगळ आहे, ती वंगळ, त्याच्या संगतीमध्ये काय ते हिऱ्याची किंमत? कबीर महाराज एके ठिकाणी बोलले, 1,00,000 रुपये किंमत आहे तिची. 1,00,000 रुपये त्या हिऱ्याची किंमत आहे. पण त्या हिऱ्यानं म्हणत नाही म्हणजे 1,00,000 किंमत आहे. किंमत करणाऱ्यानं करावं लागते तिची. हिरा मुकसे नाकहे मैं लाख रुपये का मोल. हिरा म्हणत नाही कधी ते, त्याची किंमत त्याच्या दुसऱ्या लोकांनी करणार आहे. आता परीक्षक आहे त्या हिऱ्याचा, काय किमतीचा हिरा आहे ते. असला हिरा, लाखो रुपयाचा हिरा, त्या ढेकणाचं त्याला रगत जर लागलं की नाही, फार त्यांना सत्यनाश होऊन जाते. म्हणून फार काहीच राहत नाही. कुसंगे नाडाला साधूचा असू द्या की, पण त्याला सुद्धा त्याच्यामध्ये जर केलं, त्याला सुद्धा वाईट परिणाम भोगावा लागतो. तोची मोल पावे खरा, हिरा हिरा हिरा. त्या हिऱ्याला असे हिरे या असल्या ढेकणानं बऱ्याच हिरेला खाले. हे ढेकण मोहरी मुठी करायचा महाराज, त्याला ढेकणच म्हणा. त्याला साधू संत नाही, त्याला त्यानं कोण आहे आपल्याला, त्याचा अधिकार काय हे कळायचं नाही, काय नाही. असे हे ढेकण वाया घातले, बऱ्याच लोकांना वाया घातले. म्हणून तुकोबारा म्हणतात संगती कशाची, कोणत्या संगतीमध्ये काय परिणाम होतो सांगतो तुम्हाला.
रामायणामध्ये एक ओवी आलेली. आळे करोनी कस्तुरीचे रोप लाविले पलांडूचे सुगंध आच्छादुनी साचे दुर्गंधीचे बळ वाढे. रामायणातला विषय. नाथ महाराज म्हणतात कस्तुरी कशी असते ते, कस्तुरी काय भाव आहे, मिळते का पुन्हा? हरणाच्या बिंबीमध्ये असते ते महाराज. हजारो हरणाच्या एखाद्या हरणामध्ये ते कस्तुरी असते. मातीसारखीच असते ती ना, माती त्याला काहीच फरक नाही, पण तिचा सुगंध कसा आहे? त्या कस्तुरीचा किती सुगंध आहे. या अशा कस्तुरीचं जर आळं केलं आणि त्याच्यामध्ये कांद्याचं रोप टाकलं, आळे करोनी कस्तुरीचे रोप लाविले पलांडूचे, पलांडू म्हणजे कांदा, सुगंध आच्छादुनी साचे दुर्गंधीशी बळवाडे. त्याचा सुगंध नाहीच होतंय आणि दुर्गंध होते महाराज. ते कांदा काय होते, ते दुर्गंध होते, त्याचं सुगंध राहत नाही त्याच्यामध्ये. आणखी एक प्रमाण आहे. स्वान खापरा माझी देख गोधूम पेरिले सुरेख शुद्ध तू हरते अशेक शुद्ध होय लसूणची. स्वान खापरा माझी देख, कुत्र्याच्या डोक्याच्या खापरामध्ये गोधूम पेरिले सुरेख म्हणजे गहू पेरलं त्याच्यामध्ये. बघा बघा करून काय त्याचं डोक्याचं खापर घ्यायचं मेलेल्या आणि त्याच्यामध्ये माती टाकून गहू टाकायचे, पाणी घालायचे त्याच्यावर. पाणी घातल्यानंतर काय होते, गहू निघणार, ते शुद्ध लसूण होते, शुद्ध लसूण. सुगंध, त्याचा सुगंध नाहीसा होतो. ते काय जात आहे त्या गव्हाची, नाही ती राहू शकत तुम्हाला. तसं लसूणच होते, ते गहू राहत नाही, ते लसणासारखं होऊन जाते. वाल्मिकाचं आचरण कसलं होतं, किती माणसं मारला होता त्यानं, पण भेट कुणाची झाली, संताची. दुष्ट आचरण वाल्मिकाचे, दर्शन होता नारदाचे. जगदवंदे अनागत ज्याचे, चरित्र रामाचे प्रसिद्ध. त्याला संगती वाल्मिकाला नारदाची संगती घडली. नारायण 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 म्हणत जात असताना त्याचा धंदा होता, ते लगेच कुराडून उचलला. महाराज रे थांब, पुढे जाऊन पाऊल टाकशील तर बघ. नारद म्हणजे गिऱ्हाईकाची निराळी दिसते. काय रे बाबा तुझं काय म्हणणं आहे? काय नाही, काय जवळ असले ते टाका इथं. म्हणलं माझ्याजवळ दुसरं काही नाही. म्हणले विना आहे, येऊ का करतोस का म्हणजे चुकडी आहे, जमत का तुला? ते काही बोलायचं नाही आगाऊ. सोनं 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 पैसा अडका जे असेल ते त्यानं म्हणलं आमचं आम्ही सदैव सुडकी. जवळ येता चोर धाके जाऊ पुढे बिकेन कुत्री घर रागती. आमची अवस्था अशी आहे बाबा, आम्ही सदैव सुडकी आहोत. आम्ही आमच्यापाशी काय रे पाहिजे म्हणतात तर विना एवढा देऊ का तुला? त्यावेळेस नारदानं त्याच्या मस्तकावर हात ठेवला. रे किती जन्मापासून असं केलं, किती माणसं मारलं, मूर्खायचं आहे. तुला काय करायचं आता पुढे? किती पाप गेलास तू आता? हे पाप म्हणजे किती आहे? हे पाप काही फेटण्यासारखं पाप नाही तुझं. किती पाप होतं त्याचं? ब्रह्महत्या राशी पातकी अपार अपार. ब्रह्महत्या मारलेलं बरं का. एक ब्राह्मण मारायचं आणि एक महुरीचं म्हणजे तिक्की एवढा जे का खडा घ्यायचा, एका रांगणात टाकायचं. असे 7 रांजणं भरली होती. किती पाप असेल? एवढा पाप. वाल्मिकाचं दर्शन झालं
नारदाचं दर्शन झालं त्या वाल्याला आणि उपदेश केला त्याला. अरे वेड्या, हे काय करतोस रे तू? म्हणजे लेकरं बाळ बायका फुलं मला पुसवणार त्याच्यात जबाबदारी आहे माझी. अरे खरं आहे तुझं, पण ते लेकरं बायका मुलं हे केलेलं पाप घेतात का? अवघड जाऊन विचारून घे. ते थांबतो इथंच. तुला विश्वास नसेल तर मला आणून जा इथे. हे मग वजन उपरनं घे आणि बांध ह्या झाडाला, म्हणजे हात असेल. खरं वाटलं त्याला. नारद महर्षीला बांधून टाकलं त्यानं आणि गेला घरी. काय आणलो का? आणायला नाही म्हणले काही आज, पण मी आलो कशा करता? एका कामा करता आलो. म्हणजे मी जे करतो पाप पाप करून माणसं मारून मी हे आणून देतोय तुम्हाला पोचतो. काही जबाबदारी आहात का तुम्ही? पाप पुण्य वाटून घेता का आमचं? म्हणली बाप म्हणला, मुलं सगळे म्हणले आम्ही त्याची वाटी करी नाही, फक्त आम्ही खाणारे. तू पाप करून आणतोस की पुण्य करून आणतोस? कोणाला ठावाय? असे शब्द ऐकल्याबरोबर त्याच्या डोक्यातलं सगळंच उतरलं. महाराज आला 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 ते लगेच नारदाचा पाव साष्टांग दंडवत घातले, लांब पडला. पैशाचा सांगतात ते सांग. कवा कळालं? बायको आपली आहे, मुलगा आपला आहे, आई आपली आहे, बाप आपला आहे. कोणाचे गणगोत, कोणाचे मायबाप मृग जळवत जायले रे. अरे नाही, बाप नाही, कोणी नाही, कोणी नाही. तुला सगळं तुझ्या एकट्यालाच करावं भोगावं लागते. ते काय भोगायचे? ते पाप पुण्याचा वाटा तुझ्याकडे. म्हणून कुणाच्या संगतीमध्ये कळालं? पैसता संताचे संगती, कळूवाले कमळापती आपले कोणीच, हे आपलं कोणीच नाही असतं कळलं. हे कशा आहे ते? जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा मानिती लहान थोरत. हे झोकाच्या काका मावळणीने आला बागुलाचा कैसर उपरीत झाला. अरे तोच देव. दात पडून गेलेले असतात. वारी खाजावतीला येणार लवकर. फुटाड वाढलेले असतात गाडीची मिशीच्या, आणि त्याच्याकडे कान दिलेले असतात. मामाजी एवढ्या कार्ट्याला सांभाळा. ते काय प्रेम करायला जाते, मुखा घ्यायला जाते. हे इंजेक्शन बसल्याने बसतात टोचून दे केस तर आरडते. मला काही गडबड केलाच का नाही बघ मामाजी. मी त्याला भिऊ दाखवून आलो बघा. तुम्ही हो म्हणा थोडं. बाबुल बुवा बाबुल बुवा समोर. आता त्या बागुलबापाशी काय आहे ते लेकराला माहिती आहे. अशी अवस्था जोवरी देह तेच आहे, काही फरक पडला नाही. काय जोवरी चढा नका तोवरी म्हणती माझा मानती लहान थोर. कशा करता हे सुख मिळते. काहीतरी आणतंय त्याने, ते कुंकुम का होईना काहीतरी आणतंय. हे सुख. इंद्रे मावळली आला बागुलाचा. इंद्रे गलिष्ठ झाली. त्याला बागुलाचा अशी अवस्था आहे. म्हणून तो बायराला कळालं ते, आणि त्यांनी काय म्हणायला सुरुवात केली, बाबा ते काय खरं नाही. जन तरी देखे गुंतले प्रपंच स्मरण ते त्याचे त्याची नाही, म्हणून मागे परतले मन. घालणीचे रान देखून. हे गाडीत घालायचे लोक आहेत, पण यांच्या संगतीमध्ये बसायचं नाही. संगत संतांची करा. संगते संगती संताची संगती, संताची संगती मनमारू गती. अकळावा संत संग धरा. तुम्ही हरिभजन करा. पाठी लागला शिकाळ करा. म्हणून संताची संगती करा. म्हणून देव वशे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. वासना वासना काय प्रकार? वासना हे चांगली आहे आणि वासना ही वाईट आहे.
तुकोबाराई चांगली वासना मागतात, देवापुढे ठेवतात. चांगली वासना कोणती वासना आहे? तुका म्हणे पायापाशी येईन ऐसी वासना. ही वासना ही चांगली वासना आहे. देवाच्या पायाकडे जावं, देवाला भांडावं. हे घे ऐसे मना, हे घे म्हटल्याशिवाय मी तुम्हाला कसं मागल? घ्या म्हणा. असं तुम्ही काय करल? कुठून तुमच्या पायावर पडेल. ऐसे म्हणा कुठून लागेन चरणा, बसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना, हरिजनाशी भेटी न हो अंग संग तुटी. हरिजनाच्या संगतीमधून मला कधीच बाजूला करू नको देवा, एवढंच कर माझं. मला दुसरं काही मागायचं नाही बरं का तुला. मागण्याचं एक हेची आहे आता नाममुखी संत संग दे, संत संग दे. त्याशिवाय मला दुसरं काही मागायचं नाही. म्हणून हेच पाहिजे. देवा पुरवावी वासना, हरिजनाशी भेटी. तुका म्हणे जिने भले संत संघटने जगायचं असेल तर संतांच्या संगतीमध्ये जगा, तर काय तर फलश्रुती होईल, तुम्हाला काय तर फळ मिळेल. इतराच्या संगतीमध्ये जर तुम्ही जगाल तर मग अधोगतीला जावं लागेल. मला दुसरा पर्याय नाही ते. म्हणून तुका म्हणे जिने भले संत संघटने ऐसे एवढते म्हणा देवा पूर्वाई वासना ज्ञानेश्वर Thank you.